आता हल्लीच्याच बिग बॉस मराठीच्या पर्वात कॉमनर्स आणि रील स्टार्सना घेऊन बिग बॉस मराठीने खूपच वेगळ्या दर्जाची उंची गाठली आहे, पण त्यामध्ये आलेले कंटेस्टंट खूपच भित्रे आहेत असं कुठेतरी जाणवण्यात येत आहे. तर धनंजय पवार, DP दादा यांच्याच बाबतीत अशी एक घटना घडली आहे. ती म्हणजे ते सूरजला समजावत होते की तू या अरबाजसोबत असं का वागलास. अरबाजचा हात देखील मोडला गेला आहे त्या टास्क दरम्यान मोती आणि पिशव्यांच्या. तर DP दादा भडकले होते सूरजवर आणि त्याला खूप वेगळ्या पद्धतीने समजावत होत्या. तर पब्लिकचं हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सूरजला समजावताय तसाच तुमचा आवाज त्यांनी की अरबाज आणि वैभव आणि जान्हवीसमोर का नाही उघडत. त्यांचा आवाज बुलंद नसतो, तिथे खूपच जोकील आणि मिश्किलवाणी आवाजात ते त्यांच्यासोबत वार्ता करतात. तर हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे की येत्या काळात देखील DP दादा असेच त्यांच्याशी वागतील की आता सूरजला जसं म्हणाले त्याच सुरामध्ये ते त्यांच्याशी देखील वार्ता करतील. हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे, कारण की हे असंच कधीपर्यंत तुम्ही घाबरत जगणार आहात ह्या घरामध्ये. त्यांच्याशी देखील तुम्हाला 2 हात करावेच लागणार आहेत. हाताने नाही मारू शकत, तुम्ही तोंडाने मारू शकता. बाबा कोल्हापूरची माणसं तुम्ही, तुमचा जबानी तुमची जुबान यासाठी तुम्ही खूप फेमस आहात आणि तुमची व्हायरल व्हिडिओज असू दे किंवा काही असू दे, तुम्ही बोलण्यासाठीच खूप प्रसिद्ध आहात ना, कॉमेडीसाठी. तर तुम्ही त्या स्वरूपात तुम्ही त्यांची घेतली पाहिजेत. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ते करत नाही.